संदीप भोईरने चांगली केली आहे. पहिला बॉल इथनं डॉट फेकलाय म्हणजे आता सुरुवात चांगली केली आहे. एक रायगड विभागातील नामांकित संघ तर दुसऱ्या बाजूला ठाणे विभागातील नामांकित संघ. यावेळेस बॅटची टॉप एज कॉटन बॉल डाऊन द बॉलर. चुकी होणार नाहीये. पहिला धक्का टीम पडगे 40+ संघाला विकेटचं पतन. तिसऱ्या क्रमांकावरती आता नवीन बॅटर लहू भोईर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती स्ट्राइक एंड वरती. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉल वरती कॉटन बॉल्ट, त्यानंतर आता लहू भोईर ऑन स्ट्राइक. वेगवान प्रचंड वेग, भन्नाट वेग या बॉलरकडे देखील. आणखीन एक डॉट बॉल. यावेळेस फटका बॅटच्या रडारमध्ये पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार. धावा मिळतील 6. सिक्सर. यस, सॉफ्टने फटका ड्राईव्ह करतात. व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफ फॉर द शतक तैनात. एक झाले कंप्लीट, दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली गेली. नक्कीच यानंतरची होणारी मॅच म्हणजे काकडवाल 40+ च्या अगेन्स्ट मानिवली 40+ संघ. जर तुम्ही आला असाल तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. टीम मानिवली 40+ संघ. बॅटची टॉप एज, बॅटची रीडिंग एज. नो मासलांमुळे ट्रेंड ट्रॅव्हल होतो. एक धाव मिळेल. एका धावापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. आणि इथनं ओव्हर नंबर 1चा खेळ इथनं संपन्न होतो आणि 1 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतीये. 9व्या अंकावरती बॅटिंग करत असताना टीम पडगे 40+ संघ. पद्माकर भोईर ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती.
पहिला बॉल हाफ पॅकर त्याला पुल करतायत मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक वेगाने केली आहे दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली गेली आहे. 2 धावा इथनं इकवटल्या गेल्यात बघा. जास्त वेळ आपण खर्च करू नका दोन्ही संघांनी इथनं विनंती आहे. अक्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न परंतु लाईन त्याने लेन तिथनं अंपायरनं पाहिली आणि लेगबाईचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. सिंगल इकवडली गेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकेल. 12 अंकावरती 12 धावा धावफलकावरती. मागचा सामना देखील आपण लो स्कोरचा पाहिला परंतु इथनं पहिल्या ओव्हरपासून दडपण आणि प्रेशर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला. दरम्यानचा हा बॉल अक्रॉस द लाईन खेळतात. चेंडू बराच काळ हवेमध्ये झेलची संधी फील्ड आलेत. एलिव्हेशन झालं नव्हतं परंतु इथं कॅच देखील कॅरी केली गेली आहे. फलंदाज होईल बाद. धक्का लागतो दुसरा. टीम बडगे 40+ संघाला विकेटचं पतन. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. वेगवान चेंडू प्रचंड वेग या बॉल मध्ये देखील परंतु पंच आमच्यापर्यंत वळतायत. अतिरिक्त बॉल व्हाईट बॉल अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती जोडली जाईल. फुलरलेनचा बॉल त्याला वी मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. समोरच्या दिशेने शतशक आहेत तिथे थोडेसे फंबल एक झाले. कंप्लीट दुसरीचा कॉल दिलाय परंतु एकच धाव. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 14 अंकावरती. काय इथं धावांचा वेग वाढवावा लागेल कारण ओव्हर नंबर 2 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅच मध्ये आपण 33 धावा चेस होताना पाहिलं तो संघ सामना जिंका टीम देसाई 40+ संघानं. इथनं हा संघ कोणता संघ असेल जो सामना जिंकेल कारण सुरुवात स्टार्ट चांगली मिळाली. इथनं बेतवडे 40+ संघाला. समोर देखील तेवढ्या ताकदीचा संघ आहे. तरी 2 विकेट गमावल्यात. सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर झाली आहे परंतु आता मिडल ऑर्डर मध्ये देखील जिम्मेदारी वाढली आहे. मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. समोरच्या दिशेनं लॉंगॉनच्या दिशेने शतशक आहेत तिथे चुकी होणार नाही. डायरेक्ट एंट्रीचा प्रयत्न आहे परंतु प्रॉपिंग क्रीज मध्ये बॅटर सेफली आहेत आणि इथनं गरज होती का हा देखील आता इथनं प्रश्न आहे. म्हणजे या यस एक धाव शॉट आहे म्हणजे या 2 धावा मिळतील आणि ओव्हर नंबर इथनं
4 ओव्हरच्या मॅच मध्ये ड्रिंक्स ब्रेक नाहीये. सतरा धावा धाव फलकावरती. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती ज्ञानेश्वर पाटील यांना पाहतो आपण मात्रेपाडा एंड कडनं. स्टपॉडून खेळतायत वी मध्ये पडकाई जोडी आहे तिथे थोडेसे फंबल पण चुकीला माफी नाहीये. चेंडू चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4 आणि 4च्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसतं. एकेका धावेची किंमत इथनं मोजावी लागते. कदाचित इथनं जर सामना गमावला कधी या चौकारावरती लक्ष देखील दिलं जाईल. आणखीन एक बॉल स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅटम पॅटच्या मधून चेंडू निघून जातो. अष्टकाच्या हातामध्ये डॉट बॉलची होती सांगता. चौकाराचं उत्तर डॉट बॉल न दिलंय मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर पाटील ना, जे ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. स्टेपआउट खेळतायत. स्क्वेअरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. एकच धाव मिळेल. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल. 22 धावा 22 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 2 विकेटचं समीकरण पाहतो आपण. टीम पडगे 40+ संघ ट्राय करण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोआउट मध्ये चेंडूची अडवणूक केली गेली आहे. कदाचित 40+ खेळाडूंकडून काहीतरी शिकणं रेग्युलरच्या क्रिकेटरच्या खेळाडूंना गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारचा एफर्ट मैदानाच्या आतमध्ये देत आहेत, षटकार चौकार फॉल्डिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हे क्रिकेट आहे आणि सातत्याने आपल्या गावासाठी देखील अनेक वर्षे त्यांनी गाजवलेली असतात. कारण काही वर्ष आपण पाहिले तर लाईव्ह नव्हतं, त्यावेळेस देखील चांगल्या प्रकारचा खेळ दाखवलाय. स्टेपआउट खेळतात. बॅटची टॉप एज. एस्टनच्या मागे चेंडू चाललाय. डॉट बॉल होते सांगता येईल इथनं. आणि ओव्हर नंबर 3चा खेळ देखील इथनं संपन्न होता आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली 22 धावा. बघा टीम बेतवडे 40+ संघ जास्त वेळ आपण घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये ड्रिंक्स ब्रेक नसणार आहे, याची देखील आपण नोंद घ्या. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आपल्याला ड्रिंक्स ब्रेक नाहीये. फास्टली खेळा आपण, कारण पंच देखील आपल्याला सत्य ताकीद देत आहेत आणि पंचांच्या नियमांचं देखील पालन करा. कारण पंच म्हटलं तर क्रीडांगणाचं केंद्रबिंदू असतं आणि मैदानाच्या चौफेर तीक्ष्ण नजरेनं आपली कामगिरी देखील ते करत असतात. आणि दोन्ही पंच आमचे पाहिले तर स्कॉट पंच आहेत.
धावसंख्या धावफलकावरती 22 22 धावा आणि स्क्वॉड पंच आहेत आमचे. सँडी सर स्टायलिश पंच, त्याचनंतर आमचे सचिन मात्रे सर ते देखील स्टायलिश पंच, त्यांचा देखील अनुभव फार फार मोठा आहे. आकाशने खेळतायत, हलकाशा फटका ड्राईव्ह करतायत, स्वतःच्या फॉलोअर मध्ये चेंडूची अडवणूक देखील केली गेली आणि सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक देखील रोटेट केली गेली आहे. तर नेक्स्ट मॅच टीम काकडवाड 40+ संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम मानिवली 40+ संघ. दोन्हीच्या कॅप्टनला विनंती आहे की तुम्ही या आणि आयोजकांशी संपर्क साधायचा आहे आणि लगेच टॉस देखील आपण करणार आहोत. यावेळेस साधारणतः कार्पेट चेंडू चाललाय डीप मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे तिथे चुकी होणार नाही आहे. बेतवडे संघ ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, कदाचित हा संघ घरूनच सेट होऊन आलाय. कदाचित थोडीशी डगआउटमध्ये चर्चा नक्कीच होती की थोड्या दिवसामध्ये क्रीडांगण नसणार आहे प्रॅक्टिससाठी देखील. क्रिकेट कसं खेळायचंय, परंतु यावेळेस विकेट मिळते, रनआउटच्या स्वरूपात धक्का लागतो टीम पडगे 40+ संघाला विकेटचं पतन. स्टॉपवर खेळतात, बॅटची टॉप एज डाऊन द बॉलर, चुकी होणार नाहीये. आणखीन एक धक्का लागतोय, विकेटचं होतंय पतन. कमी धावा या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कदाचित बेतवडे संघाने विचार केलाय की आयोजकांचा वेळ आपण वाचवू, हा निर्णय देखील त्यांचा ठाम आहे. दोन्ही टीमचा कॅप्टन देखील या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. एका बाजूला काकडवाड 40+ संघ, मानिवली 40+ संघ. बघा मानिवली 40+ संघ आपला ऑफिशियल कॉल आहे, आपण या, कारण काकडवाड संघ ऑलरेडी लवकर उपस्थित आहे, आपण जास्त वेळ घेऊ नका. तर या आपण लगेच टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल तर मानिवलीचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचतात. टीम काकडवाड 40+ संघ आपले कॅप्टन देखील पाठवा. चार ओव्हरचा खेळ देखील इथं संपन्न होतो आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 26 धावा. आता येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 27 धावेची गरज आहे इथनं टीम बेतवडे 40+ संघाला. आणि आपण टॉस देखील करतोय. एका बाजूला मानिवली 40+ संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम काकडवाल 40+ संघ.
टॉस आणि डिसिजन पेंडिंग आहे. लवकरात लवकर पोचवा आमच्यापर्यंत. जास्त वेळ आपण देखील घेऊ नका आणि सामन्याला देखील आपण लगेच सुरुवात करूया. येस, मान्युअली विन द टॉस आणि फुल फर्स्ट. गेम ऑन. दोन्ही संघांना शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. पहिला बॉल यू मिस. आय डेफिनेटली हिट. दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. पहिला धक्का. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती निलेश यांना पाहतो आपण. -30 पॉवर प्ले पहिलं सुरू आहे. P1 ज्याला म्हटलं जातं 2 तिसगात घ्यायच्या बाहेर आपण पाहताय. मिड विकेट लायक आहे. त्यानंतर लॉंग ऑन लायक देखील क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. लेंथ वरती पहिल्या बॉल वरती क्लीन बोल्ट. त्यानंतर या बॉल मध्ये देखील वेग होता. चांगल्या प्रकारचा बॉल. वेगवान बॉल. गॅप मध्ये फटका ढकललाय. चेंडू चाललाय दुसऱ्या टप्प्यावरती. सीमा पार. धावा मिळती 4. आलाय पहिला चौकार.
हलकशाने फटका ड्राईव्ह करतायत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एका धावाने सिंगल इथनं रोटेट केली गेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 9 धावा धावफलकावरती. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण नितीन यांना पाहतोय. त्याने सुरुवात चांगली केली होती, पण आता थोडेसे मागे ठरतायत. मात्र पाडा एनकडनं वेगवान पाडवरती आदळलाय. राहुलने अपील केली आहे, परंतु इथनं डॉट बॉलची होती सांगत. आणि इथनं ओव्हर नंबर 1 चा खेळ देखील संपन्न झालाय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 9 धावा. आणि आता त्यापैकी काहीशी धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. इथनं यावेळेस आणखीन एक बॉल पॉइंटच्या दिशेने हा चौकार आपण पाहतोय. आणि 4च्या मदतीने धावफलक देखील आता पुढे सरकेले. विजयाच्या आशा इथनं पल्लवित झालात. टीम कनिष्क 11 बेतवडे 40+ संघ. सदाशिव दादा पाटील ज्यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. कनिष्क 11 बेतवडे 40+ संघ. यावेळेस मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, परंतु पंच सांगतात की कदाचित हा बॉल सोळा बॉल आणि 14 धावेची गरज. 16 बॉल 14 धावा. स्टेपवरून खेळतात. अक्षरा कवचने फटका एक्झिक्यूट केला. एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय. सेकंडचा कॉल आहे आणि रन इन बिटवीन द विकेट देखील चांगली आहे. गुड रन इन बिटवीन द विकेट. 2 धावा इथनं मिळतात. पुनर्शा एकदा इक्वेशन बदलेल. 16 मध्ये इथनं 14 बनवायच्या होत्या आणि आता इथनं 15 मध्ये 12 धावेची गरज. अकुर टप्प्याचा बॉल. यष्टीरक्षक बीट होत आहेत. कदाचित या बॉलवरती धाव नव्हती. थोडीशी नाराजी देखील व्यक्त करतायत, कारण क्रिकेटमध्ये एकेका धावेची किंमत ही मोजावी लागते. आणि कदाचित पहिलेचा सामना आपण पाहिला वसारच्या अगेन्स्ट बाल, जगदीश दुस्कोच्या 2 झेल सुटल्यानंतर त्या धावा बनल्या, पण तो डिफेन्स करता आला नाही. तिथे सामना गमावला. रोहितच्या माध्यमातून फटका एक्झिक्यूट करायचा. बॅटॅम्पॅटचा संपर्क प्रॉपरली नाहीये. एकच धाव यस लेग बायच्या स्वरूपात सिंगल इक्वडली गेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकेल. 17 या धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये हलकाशा फटका ड्राईव्ह करतायत. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आणि इथनं ओव्हर नंबर 2 चा देखील खेळ संपन्न होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 18. आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत त्या तब्बल 9 धावा.
यावेळेस स्क्वेअरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय, चेंडू चाललाय पहिल्या टप्प्यावरती सीमा पार, धावा मिळतील 4. इथनं विजयाच्या आशा देखील आता पल्लवित झाल्या टीम बेतवडे 40+ संघाच्या. कारण पडगे पनवेल 40+ संघ देखील एक दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये आलाय आणि त्यांच्या माध्यमातून देखील चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. करा बॉल आणि विजयासाठी 5 धाव्याची गरज. करा बॉल 5 धावा. यावेळेस मोठा फटका एक्झिक्यूट केला, शतषक आहेत तिथे थोडेसे फंबल होत आहेत, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय सीमा पार, धावा मिळतील 4. आणि आता इथं सामना देखील खुला झालाय, एका बाजूने सामना झुंकतोय टीम बेतावडे 40+ संघाच्या बाजूनं. येणारे 10 बॉल विजयासाठी 1 धावेची गरज. स्कोर इज लेवल, 1 धावेची गरज आहे, पण या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. हलक्याशा हाताने फटका ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, फसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. इक्वेशन बदले, आता 9 बॉल आणि विजयासाठी 1 धावेची गरज. 9 बॉल 1 धाव. विनिंग शॉट चेंडू पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार षटकार आणि हा सामना देखील फिनिश केलाय MS धोनी स्टाईल ना. हार्ड लक टफ लक टीम पडगे 40+ संघ. येस बॉल पोचवायचा आहे. येस जे प्रेक्षक तिथे आहेत बॉल पोचवायचा आहे. हार्ड लक टफ लक टीम पडगे 40+ संघ आणि विजयाच्या इथनं शुभेच्छा टीम बेतवडे 40+ संघाला.